नमस्कार. आज आपण पेन, वेदना या संदर्भात बघणार आहोत. बऱ्याच वेळा काही लोकांना वेदना ह्या सकाळी होतात, काही लोकांना दुपारी होतात, काही लोकांना रात्री झोपताना होतात. तर सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हा कफाचा काळ आहे. 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे. 2 ते 6 हा वायूचा काळ आहे. तर काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या, काही लोकांना रात्री अशा मिश्र स्वरूपाच्या वेदना होतात. तर या वेदना काही लोकांच्या अति जेवल्यामुळे किंवा काही लोकांच्या अति न जेवल्यामुळे किंवा लंघन केल्यामुळे किंवा खूप उपवास केल्यामुळे, तर काही लोकांच्या वेदना ह्या आमजन्य असतात, काही लोकांच्या वेदना ह्या धातुशयजन्य असतात की जिथे काबाड कष्ट खूप करून त्यामुळे त्या वेदना होतात, तिथे बृहनचिकित्सा द्यावी लागते. कुठे कुठे तुम्हाला लंघन म्हणजे काहीच खायचं नाही आहे, 2 दिवस उपवास करायचा आहे, भूक लागली तर जेवायचं आहे. कधी काही पेशंटमध्ये सकाळी जेवायचं आहे, संध्याकाळी पूर्ण लंघन करायचं आहे. तशा प्रकारचं जर केलं तर तो साठलेला आम पचायला लागतो आणि वेदना ह्या कमी व्हायला लागतात. तर एक लक्षात घ्या, काही लोकांच्या वेदना ह्या बघायला गेलो, मानेमधल्या वेदना ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा काही लोकांना ह्या पद्धतीने दुखतं. पेशंट दाखवतानाच दाखवतो की असं दुखतं आहे. काही पेशंट दाखवतात की मला हे असं दुखतंय सर. तर हा जो दाखवण्याचा प्रकार आहे दॅट इज द ट्रिगर बँड. हे जे दाखवतंय दॅट इज द सिलेंड्रिकल पेन. पेशंट काही लोक दाखवतात की सर मला असंच दुखतंय फक्त, दॅट इज द अनफोल्ड. काही पेशंट दाखवतात की मला असं दुखतंय, दॅट इज द रिफोल्ड. तर एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं, काही लोक असं दाखवतात मला असं दुखतंय, काही लोक कंबर दुखताना असं दाखवतात की मला माझी कंबर ह्या पद्धतीने दुखते, काही लोक दाखवतात की सर मला असं दुखतंय, काही लोक दाखवतात की माझं हितनं दुखत ते पायाच्या बोटांपर्यंत जात आहे, काही लोक दाखवतात की ह्या पद्धतीने दुखत आहे, काही लोक दाखवतात सर असं दुखत आहे, दॅट इज द सिलेना. तर एक लक्षात घ्या, काही लोकांचं दुखणं असं असतं दॅट इज रिफोल्ड. प्रत्येक वेदना ही वेगळी आहे, स्पेसिफिक आहे. काही लोकांचं दुखणं अनफोल्ड असतं, काही लोकांचं दुखणं हे रिफोल्ड असतं, काही लोकांचं दुखणं हे सिलेंड्रिकल असतं, काही लोकांचं दुखणं हे सीडी पॉईंट आम्ही त्याला म्हणतो की फेशियाचे नोड्स तिथे तयार होतात, लिगामेंट्स आणि नोड्स हे चिकटले जातात आणि तिथे एक प्रकारचा सिस्ट किंवा नोड तयार होतो. जोपर्यंत तो नोड आम्ही डिझॉल्व करत नाही तोपर्यंत त्या वेदना कमी होत नाही. तर प्रत्येक पेशंटची वेदना ही वेगळी आहे, शूल हे वेगळं आहे. त्याचं डायग्नोज करून ॲक्युरेट ट्रीटमेंट जर दिली तर नक्कीच फरक पडणार आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना वाटतं की मी डायक्लोफेनेक खाल्ली, पण डायक्लोफेनेक खाल्ली किंवा झिरोडॉल प्लस तुम्ही खाल्ली आहे तोपर्यंत तुमच्या वेदना कमी आहेत, पण 2 तासांनी 4 तासांनी त्या वेदना परत येणार आहेत, कारण रूट कॉजवरती ट्रीटमेंट झालेली नाही आहे. आणि रूट कॉज म्हणजे काय, तर त्याचं निदान होणं गरजेचं आहे की ती वेदना कशामुळे आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये ESR वाढलेला असतो, काही पेशंटमध्ये CRP वाढलेला असतो, काही पेशंटमध्ये ASO टायगर RF फॅक्टर हे पॉझिटिव्ह असतात. तर या सगळ्याचा विचार करून मानेची आणि कमरेच्या दुखण्याची औषधं विशिष्ट योग्य डायग्नोसिस करून दिली तर त्या वेदना ह्या कमी होणार आहेत. अन्यथा बऱ्याच रुग्णांमध्ये वेदना वाढल्यानंतर पेशंटलाही नारायण नारायण करायला लावतात आणि वैद्यालाही म्हणजे डॉक्टरांना सुद्धा नारायण नारायण करायची वेळ येते, कारण त्या वेदना काही केल्या कमी होत नाही. तर आपल्या सगळ्यांच्या वेदना ह्या कमी होवत हीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि इच्छा व्यक्त करतो.